नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये काय घडणार आहे हे आज आपण बघणार आहोत. रविराज काकांसमोर साक्षीचं सत्य उघड होणार आहे आणि अर्जुन हा साक्षीच्या विरोधात 2 असे पुरावे कोर्टासमोर सादर करणार आहे ज्यातून कळणार आहे की विलासचा खून हा साक्षीनेच केलाय. आणि जेव्हा रविराजच्या हे लक्षात येणार आहे तेव्हा रविराज स्वतःहून साक्षीची उलट तपासणीसुद्धा घेणार आहे. अर्जुन कोर्टामध्ये आलेला असतो आणि तो जज साहेबांना म्हणतो की जज साहेब, मी महिपत आणि साक्षीला विटनेस बॉक्समध्ये येण्याची रिक्वेस्ट करतो. रविराज त्यांना म्हणतो की आधीच तुम्हाला कोर्टात यायला उशीर झाला आहे आणि जर आता महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना जर बोलवलं गेलं तर अजून कोर्टाला उशीर होईल आणि कोर्ट लेट सुरू होईल. आणि महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना इथं बोलवण्याचा काहीही अर्थ उरत नाही, कारण कोर्टाने हे सिद्ध केलं आहे की त्यांचा या खुनाशी काहीही संबंध नाही. परंतु अर्जुन हा जज साहेबांना विनंती करत असतो की कोर्टाने प्लीज साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांना कोर्टामध्ये येण्याची परवानगी द्यावी. आणि मग जज साहेबसुद्धा अर्जुनला परवानगी देतात. तर दुसऱ्या दिवशी साक्षी शिर्के आणि महिपत शिर्के हे दोघंही कोर्टामध्ये आलेले असतात. कोर्टात ते अगदी रिलॅक्स बसलेले असतात. महिपत आणि साक्षीला असं वाटत असतं की त्यांच्या विरोधात कोणाकडे कसलेही काहीही पुरावे नाही आहेत आणि त्यांना फक्त इथे साक्ष देण्यासाठी बोलावलं आहे. परंतु हा त्यांचा सर्वात मोठा झालेला गैरसमज असतो. रविराज म्हणतो की जज साहेब, इथे साक्षी शिर्के आणि महिपत शिर्के यांना बोलवण्यामागचा हेतू तरी काय आहे, प्लीज हा कोर्टाला सांगण्यात यावा. अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला असं सांगायचं आहे की ज्या दिवशी मला कोर्टात यायला उशीर झाला होता तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मला किडनॅप करण्यात आलं होतं आणि तेव्हा माझा संशय फक्त माझे अपोजिशन वकील रविराज किल्लेदार यांच्यावर होता. पण तो माझा झालेला सर्वात मोठा गैरसमज होता. आता माझ्या ही गोष्ट लक्षात येते की त्या दिवशी मला किडनॅप नक्की कोणी केलं होतं. तर महिपत शिर्के आणि साक्षी शिर्के या दोघांनी माझा किडनॅपिंगचा प्लॅन हा घडवून आणला होता, कारण त्या दोघांची अशी इच्छा होती की मी कोर्टामध्ये पोचूच नाही आणि त्या दोघांना मला कोर्टामध्ये येऊच द्यायचं नव्हतं. ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे आणि मला त्यांच्याच काही माणसांनी ही बातमी दिली आहे. परंतु या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे नसल्यामुळे ही गोष्ट मी कोर्टात सिद्ध करू शकत नाही आहे. पण त्या बाबतीतसुद्धा मला काही बोलायचंच नाही आहे. मला तर थेट केस संदर्भातच बोलायचं आहे. मधुभाऊ म्हणत असतात की विलासचा खून हा फक्त साक्षीनेच केला आहे आणि साक्षी जे काही कोर्टात सांगते, जे काही कोर्टात बोलते ते सगळं खोटं आहे. मधुभाऊ अगदी पोट तिडकीने हे सर्व सांगत असतात. अर्जुन पुन्हा एकदा कोर्टामध्ये ती व्हिडिओ लावतो ज्या व्हिडिओमध्ये मधुभाऊंनी विलासला धमकी दिलेली असते. मधुभाऊ त्याला म्हटलेले असतात की तू जर आश्रमाचा पुन्हा एकदा विचार जरी केला आणि शब्द जरी काढला तरीही मी तुला मारायला मागे पुढे अजिबात बघणार नाही. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ जे काही बोलताय ते सर्वांनी एकदा नीट ऐका. मधुभाऊ इथे जे काही बोलताय ते फक्त रागाच्या भरात बोलताय, परंतु त्यांच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाहीये. महिपत शिर्के आणि साक्षी शिर्के तर फारच ऐटीमध्ये बसलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की आपल्यावर कोणाला आता काही डाऊटच येऊ शकत नाही. रविराज किल्लेदार उभे राहतात आणि म्हणतात की माय लॉर्ड, अर्जुन सुभेदार यांनी हा व्हिडिओ परत का लावलाय? या व्हिडिओमध्ये तर सरळ सरळ मधुभाऊंनी त्या विलासला धमकी दिली आहे. तो अर्जुनला विचारतो की अर्जुन सुभेदार, तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून काय दाखवून द्यायचंय? अर्जुन म्हणतो की मला तर फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की या व्हिडिओमध्ये मधुभाऊ फक्त चिडलेले आहेत आणि ते रागाच्या भरात बोललेत, परंतु त्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही आहे. अर्जुन प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तो प्रियाला म्हणतो की प्रिया मधुकर, तुम्ही मला सांगा, मधुभाऊ जेव्हा चिडायचे तेव्हा ते सर्वांना असेच धमक्या द्यायचे का? सगळ्यांचाच ते रागराग करायचे का? प्रिया म्हणते की नाही नाही, नेहमीच असे ते बोलायचे नाही. जेव्हा आम्ही चुकायचो तेव्हा ते आम्हाला रागवायचे. ती हे सत्य बोलून जाते तेव्हा रविराजसुद्धा प्रियाकडे बघू लागतो. साक्षीलासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं. रविराज साक्षीला म्हणतात की तू कोर्टामध्ये ते पुरावे हजर तर केलेस आणि जेव्हा हा सगळा खून घडला तेव्हा तू तिथे नव्हतीस, तू तुझ्या मैत्रिणीच्या पार्टीला गेली होतीस. मग तुझा मोबाईल तर त्या दिवशी आश्रमामध्येच ॲक्टिव्ह होता. तू भाऊ म्हणत असतात की मी तुम्हाला सांगतोय ना, ही साक्षी 1 नंबरची खोटारडी आहे. ही सर्व गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत आणि विलासचा खूनसुद्धा ह्या साक्षीनेच केला आहे. मधुभाऊ अगदी पोट तिडकीने हे सर्व काही सांगत असतात. जज साहेब त्यांना समज देतात की तुम्हाला एक वेळ दिला जाईल, त्या वेळेतच तुम्हाला बोलायचं आहे. साक्षी म्हणत असते की मी खोटं कशाला बोलू, मी त्यावेळी आश्रमामध्ये नव्हतेच, मी माझ्या मैत्रिणीच्या पार्टीसाठी गेले होते. रविराज म्हणतो की मग त्या हॉटेलमध्ये तर तुमचा मोबाईल ॲक्टिव्ह दिसत नाही आणि आश्रमामध्ये दिसतोय, मग तुम्ही आश्रमामध्ये गेला नव्हता असं कसं काय म्हणता?
साक्षी म्हणते की मी अजिबात खोटं बोलत नाही. आता माझा मोबाईल तिथे का ॲक्टिव्ह नव्हता हे मी अजिबात सांगू शकत नाही. रविराजच्या मात्र हे चांगलंच लक्षात येतं की साक्षी नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. साक्षी परत पुन्हा पुन्हा खोटं बोलत असते. ती म्हणत असते की मी पुन्हा पुन्हा कोर्टाला सांगितलंय की माझा त्या खुनाशी काहीही संबंध नाही आहे आणि मी कोर्टामध्ये तसे पुरावे देखील सादर केलेत. आणि साक्षी पुन्हा एकदा तो व्हिडिओ लावायला सांगते, ज्या व्हिडिओमध्ये साक्षी तिच्या मैत्रिणीच्या पार्टीमध्ये गेलेली असते आणि असा तो व्हिडिओ ती सर्वांना दाखवत असते. साक्षी सर्वांना म्हणते की आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसला ना. साक्षीला असं वाटतं की आता तिच्याबद्दल कोणीही काही बोलणार नाही आणि कोणीही तिच्यावर संशय देखील घेणार नाही. साक्षी म्हणते की बघितलं तुम्ही, मी माझ्या मैत्रिणीसोबत माझ्या फ्रेंडच्या पार्टीला गेले होते आणि रात्री 2 वाजेपर्यंत मी त्या पार्टीतच होते. ते सर्व फोटोज व्हिडिओ बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे असं तुम्हाला वाटतंय. हे सगळं खरं नाही आहे. अर्जुन आता असे काही पुरावे कोर्टासमोर सादर करतो की ज्यामध्ये साक्षी ही आश्रमामध्येच असते आणि ती हॉटेलमध्ये गेलेलीच नसते आणि साक्षीने दाखवलेल्या व्हिडिओचं फुटेज हे त्या पार्टीचं नसून आधी केलेल्या पार्टीचं असतं. अर्जुन म्हणतो की ह्या फुटेजमध्ये तुम्ही पार्टीला जाताना दिसताय, पार्टीला येताना सुद्धा दिसताय, परंतु हे फुटेज जेव्हा खून झाला होता त्या दिवसाचं नसून हे 1 वर्षापूर्वीचं फुटेज आहे. तर तुम्ही 1 वर्षाआधी तुमच्या मैत्रिणीच्या पार्टीला गेला होतात आणि तुमचे जे फ्रेंड आहेत ना, त्या फ्रेंडपैकीच एका फ्रेंडने मला हे फुटेज दिलेलं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही बोलताय की त्या दिवशी तुम्ही ह्या पार्टीला गेला होतात त्या दिवशी तर तुमचा तो फ्रेंड तिथं नव्हताच, कारण तो US गेला होता आणि ह्या सगळ्यांचे पुरावे अर्जुनकडे असतात. रविराज साक्षीला म्हणतो की साक्षी तू जे काही बोलतीयस त्यामध्ये आता मलाही तथ्य वाटत नाही, तू हे सगळं खोटं बोलतीयस. रविराज आता स्वतःहून साक्षीची उलट तपासणी घेत असतात. अर्जुनने आता खूपच मोठे पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात, त्यामुळे साक्षी आणि मैपत दोघांचीही बोलती बंद झालेली असते आणि ते पुरावे देखील साक्षीच्या मित्रानेच दिलेले असतात. खरं तर साक्षी आणि त्याच्यामध्ये दुश्मनी आलेली असते. 1 वर्षाआधी ते त्या पार्टीत गेलेले असतात, परंतु त्यांच्यामध्ये त्यानंतर वाद झालेले असतात आणि ह्या सर्व गोष्टी अर्जुन हा जज साहेबांना सांगत असतो. अर्जुन जज साहेबांना सांगतो ह्या फुटेजमध्ये साक्षीचा मित्र जो खून झाला होता तेव्हा साक्षीच्या पार्टीमध्ये होता असं साक्षी सांगतीये, परंतु तेव्हा तो फ्रेंड त्या पार्टीमध्ये नव्हताच, तर तो US गेलेला होता आणि त्याचे पासेस आणि विजा वगैरे याच्या कॉपीसुद्धा मी तुम्हाला दिल्यात माय लॉर्ड. एवढा मोठा पुरावा अर्जुनने सादर केल्यामुळे मैपत आणि साक्षीचे रंग चुडतात. जज साहेबांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो, तर अर्जुनने आता खरेखुरे पुरावे सर्वांसमोर सादर केलेले असतात. साहेबांच्या सुद्धा आता ही गोष्ट लक्षात आलेली असते की साक्षी जे काही पुरावे सादर करते ते सर्व खोटे. अर्जुन त्यांना सातत्याने हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ज्या पार्टीमध्ये साक्षी गेली होती ती पार्टी खून झाला होता त्या दिवसाची नसून 1 वर्षापूर्वीचीच होती. ती जेव्हा खून झाला होता तेव्हा ती पार्टीमध्ये नसून तर आश्रमामध्येच होती आणि आश्रमामध्ये तिचा मोबाईलसुद्धा ॲक्टिव्ह होता. साक्षीने जे कोर्टासमोर पुरावे सादर केले ते सर्व पुरावे खोटे आहेत. आता साक्षी विरोधात सगळे काही पुरावे अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेले असतात आणि साक्षीचं भांडं आता फुटलेलं असतं. त्यामुळे आता साक्षी हीच गुन्हेगार आहे आणि मधुभाऊ हे निर्दोष आहे हे आता कोर्टासमोर लवकरात लवकर सादर होणार आहे. परंतु आता या सगळ्या गोष्टीमध्ये साक्षीबरोबर प्रियाचं नावसुद्धा घेतलं जाईल का हे बघणं खूपच रंजक असणार आहे आणि या गोष्टीमुळे साक्षीसोबत प्रियाचं सुद्धा भांडं फुटलं जाईल का आणि प्रियाचा खरा चेहरा रविराज समोर येईल का हे सुद्धा तितकंच मनोरंजक असणार आहे. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी, ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.